पुढारी न्यूजवर 145 तासांचं महाकव्हरेज आणि आत्ताचा आपला मुद्दा आहे कोण होणार मुख्यमंत्री। कारण महाविकास आघाडी असेल नाही तर महायुती मुख्यमंत्री पदासाठीची शर्यत निकालाच्या आधीच सुरू झालेली आहे आणि आताच्या चर्चेत सामील होणार आहेत अतुल लोंढे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते, राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीला जे काँग्रेसच्या राजकारणाचे अनेक जबाबदाऱ्या सांभाळतात। अतुल लोंढे पण आपल्यासोबत आहे, त्यांचं स्वागत। त्यांच्याकडे जाण्यापूर्वी आपण महाविकास आघाडीमधले कोणते चेहरे मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणले जात आहेत किंवा येत आहेत आणि तिथली समीकरणं काय आहेत पाहूया। पहिलं नाव उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीतील प्रमुख चेहरा। ठाकरे नावाचं वलय मोठं आहे, मोठा जनाधार आहे। मुख्यमंत्री पदाचा अनुभव, कोरोना काळात काम सुद्धा आहे, शहरी आणि ग्रामीण भागातील समस्यांसाठी संघर्ष, महाराष्ट्रासाठी दिल्लीशी संघर्ष करणारा नेता अशी ओळख त्यांनी कमावली। दुसरं नाव नाना पटोले, विदर्भातील आक्रमक नेते, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, लोकसभा निवडणुकीतल्या यशामुळे चर्चेत, काँग्रेसला उभारी देण्यासाठी संघर्ष करणारा चेहरा, काँग्रेसचं ओबीसी आणि विदर्भातलं सुद्धा नेतृत्व, पक्षासाठी विरोधक आणि मित्रपक्षांशीही प्रसंगी संघर्ष करण्याची तयारी। तिसरा चेहरा बाळासाहेब थोरात, नगर जिल्ह्यातील काँग्रेसचं निष्ठावंत नेतृत्व, महाविकास आघाडीत समन्वय साधणारे नेते, राज्यातील सर्वात ज्येष्ठ आमदार, प्रदेशाध्यक्ष पदाचा अनुभव, काँग्रेसमधील मराठा नेते, सर्वसमावेशक नेतृत्व, शांत संयत स्वभाव, अनेक वर्ष मंत्रिमंडळात प्रशासनाचा अनुभव। जयंत पाटील, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, शरद पवार यांच्या विश्वासातील नेते, अनेक वर्ष अर्थ खातं सांभाळल्यानं राज्याच्या प्रश्नांची जाण, पक्षात फुटीनंतर पक्षाची धुरा समर्थपणे पेलली, पश्चिम महाराष्ट्रातील उच्च शिक्षित मराठा नेतृत्व, शरद पवार यांच्या कन्या, बारामतीच्या खासदार, सुप्रिया सुळेंबद्दल आपण बोलतोय, केंद्रात खासदार म्हणून चांगली कामगिरी, संसद रत्न पुरस्कारानं गौरव, राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून सक्रिय, पक्षातील फुटीनंतर शरद पवारांना खंबीर साथ, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची संधी। पुन्हा एकदा आपल्यासोबतले जे पाहुणे आहेत त्यांची थोडक्यात आपल्यासोबत जे आहेत विश्वास पाठक, भाजपचे नेते आणि प्रवक्ते, त्याचप्रमाणे शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि नेत्या शीतल म्हात्रे, शीतलजी, आणि आपल्यासोबत आहेत अतुल लोंढे। अतुलजी, मी तुमच्याकडे येतोय। मुख्यमंत्री पदाची चर्चा आतापासूनच सुरू झालेली आहे, महाविकास आघाडी किंवा महायुती असेल, पण हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे काँग्रेसच्या बाबतीत बोलताना, कारण मोठा पक्ष म्हणून काँग्रेस उभरेल हे सगळ्या सर्वेमधला एकच मुद्दा जर का महाविकास आघाडीचा की काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल। तुमच्याकडे काय चर्चा आहे मुख्यमंत्री पदाची? नाही, आमच्याकडे मुख्यमंत्री पदाची काहीही चर्चा नाहीये। आमच्याकडे एकच चर्चा आहे की महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे। भाजपचं सरकार कोणत्याही परिस्थितीत आता महाराष्ट्रामध्ये सोसवण्यासारखं नाही। महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे, युवकांच्या बेरोजगारीचे प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, अशा अनेक प्रश्नांना कसं भिडायचं आणि आपलं महाविकास आघाडीचं सरकार कसं याची चर्चा आहे। अजिबात मुख्यमंत्री पदाची कोणतीही रेस नाही। अतुल लोंढेजी, हे तुम्ही उत्तर दिलं स्वाभाविक आहे आणि हेच उत्तर आम्हाला विश्वास पाठकांकडनं सुद्धा हेच उत्तर मिळालं की महायुतीमध्ये सुद्धा आता मुद्दा सरकार स्थापण्याचाच आहे, पण हे लपून राहिलेलं नाही आणि त्यात काही चूकही नाहीये की तुमच्याकडे अशा प्रकारची अनेक नावं आहेत। नाना पटोलेंचं नाव आहे, नाना पटोले तर म्हणालेत, बाय द वे मी तुमच्या माहितीसाठी, काँग्रेसच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल। आता नेतृत्वात म्हटलं की तो मोठा पक्ष म्हणजे त्याचा मुख्यमंत्री हे उघड आहे, तो मुद्दा आहे। स्वतः उद्धव ठाकरे म्हणाले होते की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, त्यामुळे त्यांची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाहीये। जयंत पाटलांना मोठी संधी दिली जाईल असं इस्लामपूरच्या सभेत शरद पवार म्हणाले होते, तेही लपून राहिलेलं नाहीये आणि त्यामुळे आपण चर्चा करतोय, आपण कुठे दावा करतोय। माझा म्हणण्याचा मुद्दा असा की जसा भाजपचा आता दावा असणार की मोठा पक्ष म्हणून आपल्याला मिळाला पाहिजे, काँग्रेसच्या सुद्धा 10 वर्ष झाली सत्तापद नाहीये, तर ते आहे का तुमच्या मनामध्ये? नाही, काँग्रेसमध्ये अशा कुठल्याही पद्धतीची काही रेस नाही आहे। काँग्रेसच्या नेतृत्वात म्हणजे काँग्रेस हा सर्वात जास्त जागा आणणार आहे, जास्त जागा निवडून येणार आहे काँग्रेसच्या, त्यामुळे स्वाभाविक की त्याच्यामुळे सरकार स्थापन होईल। पण त्याच्यामुळे आम्ही मुख्यमंत्री होऊ असं काही म्हटलेलं नाही। काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा असं आम्हाला सगळ्यांना वाटतं आणि आपण दाखवलं की आमच्याकडे रेंज आहे अजूनही, म्हणजे दुसऱ्या पिढीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री होण्याची कॅपॅसिटी असणारे लोक आमच्याही पक्षात आहे, शिवसेनेतही आहे आणि राष्ट्रवादीमध्ये पण आहे।
तर मला असं वाटतं की आज जी चर्चा सुरू आहे, जी मी आपल्याला ठामपणे सांगू शकतो, ती सरकार स्थापनेची आहे. राताराला मुख्यमंत्री पदाचा प्रश्न तर वरिष्ठ नेते आहेत, खरगे साहेब आहेत, सोनियाजी आहेत, राहुलजी आहेत, पी.एस.सी. वेणुगोपाल साहेब आहेत, हो. आमचे प्रभारी आहेत चेन्नीथाला साहेब. हे सगळे जे आहे ते शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब हे सगळे बसून ठरवतील. मला असा कुठलाही वादविवाद जो आहे तो दिसत नाही, कारण कोणी त्या रेसमध्ये असं ऍज सच नाही. जे म्हणणं होतं की चेहरा ठेवावा, जे शिवसेनेचं म्हणणं होतं, त्यांना असं वाटतं की आपण एक कामगिरी घेऊन जाऊया. पण बेसिकली काँग्रेसचा हा प्रघात राहिलाच नाही काँग्रेसमध्ये. काँग्रेस हो. नेहमी ही सामूहिक नेतृत्वानंच निवडणुकीला आणि मुद्द्यांच्या भरोश्यावर निवडणुकीला पुढे गेलेली आहे. बरं. ही एक भूमिका काँग्रेसची 99% जे आहेत त्या निवडणुकांमध्ये राहिलेली आहे. इव्हन पंतप्रधान पदाचा चेहराही आम्ही कधी जो आहे तो घेऊन कधी चालत नाही, म्हणजे निवडणूक लढत नाही. त्यामुळे ती एक त्यांना गोष्ट समजून सांगण्यात आली की इतके मुद्दे आपल्याजवळ चांगले आहेत आणि त्या मुद्द्याच्या भरोश्यावर आपण निवडणूक लढवू. त्याच्यामुळे आम्ही महागाई असेल, सोयाबीनचा भाव असेल, कापसाचे प्रश्न असेल, संत्र्याचे प्रश्न असेल, इथेनॉलचा प्रश्न असेल, कांद्याचा प्रश्न असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही निवडणुकांना समोर गेलो. आणि आपण सगळ्या भाषणांमध्ये पाहिलं असेल तर भाषणं सुद्धा याच धर्तीवरची होती. उलट बीजेपीनी त्यांनी काही परफॉर्मन्स केलं नाही म्हणून ज्या पद्धतीने तिन्ही शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील आणि सगळे मोदीजी असतील, योगीजी असतील, यांनी कम्युनलाइज करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र जो आहे तो कम्युनलाइज करण्याचा प्रयत्न केला, धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. पण या महाराष्ट्राला त्याला काही दाद दिलेली नाही. मी काही एक्झिट पोलनी जाणार नाही. एक्झिट पोल मध्ये ते फारच अवघड झालेलं आहे. एक्झिट पोलचं लोकही आजकाल मला वाटतं एक्झिट पोलवाल्यांची मजा घ्यायला लागतात की काय. सर्वेवाल्यांची मजा घेतात लोक आणि एक्झिट पोलवाल्यांची घेतात मजा. त्यामुळे मला असं वाटतं की जे मतदान झालेलं आहे ते मतदान या 3-4 मुद्द्यांच्या भोवती झालेलं आहे. आणि असं काही नाही आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात म्हणजे काँग्रेस हा नंबर 1चा पूर्ण 6ही पक्षात मिळून काँग्रेस हा नंबर 1चा पक्ष राहील. त्यामुळे त्या अनुषंगाने ते बोलल्या गेलेलं वाक्य आहे. अतुल लोंढेंनी एक आता इंटरेस्टिंग मत व्यक्त केलं, काँग्रेस 6ही पक्षातला नंबर 1 पक्ष राहील. म्हणजे महाविकास आघाडी तर आहेच, महायुतीतला सुद्धा. आणि हे इंटरेस्टिंग, हा दावा आतापर्यंत कोणी, म्हणजे आता सगळ्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस मोठा पक्ष आहे पण तो महाविकास आघाडीतला आहे. अतुल लोंढे म्हणतात सर्वाधिक 6ही पक्षातला मोठा असेल. याच्यावरती एक कमेंट मी फक्त विश्वास पाठकांची घेतो. विश्वासजी. अतुलजींना शुभेच्छा. अजून 48 तास ते आपलं हे असं मत स्वतः मेंटेन करू शकतात. मी तुम्हाला एवढं सांगतो, 2014 मध्ये म्हणजे 1992 नंतर असं पहिल्यांदा झालं. 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाला 100 बळावर एकटा पक्ष म्हणून 122 जागा मिळाल्या. 2019 मध्ये 106 जागा मिळाल्या. आणि यंदा देखील लागोपाठ तिसऱ्यांदा 100च्या वर एकमेव असा पक्ष आहे जो 100 पेक्षा जास्त जागा घेतोय. हे 1992 नंतर कधी झालेलं नव्हतं. अतुलजी माझे मित्र आहे, मी त्यांना शुभेच्छा देतो. 48 तास ते तसा विचार करू शकतात. त्यांना 200 जागा मिळतील असं मी त्यांना शुभेच्छा देतो. ह्या शुभेच्छा नव्हता, हा टोमणा होता. 200 जागा तुम्ही म्हणताय काँग्रेसला मिळतील, हा टोमणा होता. पण एनिवे मी शीतल म्हात्रेंकडे मी जातो. शीतलजी, एक याच्यातला मुद्दा असा की जर का मुख्यमंत्री पदाची जी काही चर्चा, आपण नुसतीच इकडे चर्चा करतोय, आपली ही काही अधिकृत तुमची घोषणा नसणार आहे मुख्यमंत्री पद कोण आहे. पण अजित पवार हे सुद्धा आता या महायुतीतला एक चेहरा बनलेले आहेत. आणि मी काय आठवण करून द्यायला नको, महायुतीतले अनेक नेते तानाजी सावंतांसारखे यांचे किती प्रेमळ भावना होत्या राष्ट्रवादीबद्दलच्या, ज्याच्यामुळेच तुम्ही तेव्हाची महाविकास आघाडी सोडून तुम्ही आताच्या भाजप बरोबर गेलाय. मग अशा पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री पदासाठीचं एक नाव रेसमध्ये का होईना, चर्चेमध्ये का होईना परत सुरू झालेलं आहे. याकडे तुम्ही कसं पाहता? प्रसन्नजी, मगाशी तुम्ही जो एक गोष्ट सांगितलेली की काँग्रेसच्या लिडरशिप मध्येच सरकार बनेल असं नाना पटोलेजी म्हणाले, त्याच्यानंतरचा भाग तुम्ही सांगितला नाहीत. याच्यामध्ये संजय राऊत ह्याच्यावर असं म्हणाले की नाना पटोले जर मुख्यमंत्री बनणार असतील तर तसं सोनिया गांधी किंवा राहुल गांधी किंवा खरगेंनी जाहीर करावं. म्हणजे यांच्यामध्ये किती संवाद आहे हे आत्ताच तुम्हाला दिसलंय. मला असं वाटतं की महाविकास आघाडीने आता मुख्यमंत्री कोण त्यांच्यामधलं हे ठरवण्याच्या ऐवजी विरोधी पक्षनेता कोण हे ठरवावं, ते जास्त संयुक्तिक राहील असं मला वाटतंय. आणि राहिला प्रश्न अजित पवारजींचा, मी परत तुम्हाला एकच सांगते की आम्हाला महायुतीचं सरकार येणं आवश्यक आहे. बघा, एक पक्षाची कार्यकर्ती, शिवसेनेची कार्यकर्ती म्हणून मला नक्कीच वाटतं की आमच्या मुख्य नेत्यांनी मुख्यमंत्री व्हावे. पण तरीही महायुतीतलं कोणीही झालं तरी आम्ही सर्वजण एवढ्याच एकदिलाने काम करणार आहेत. इथे मात्र महाविकास, ह्याच्या अपरोक्ष महाविकास आघाडीत जर तुम्ही बघा तर आतापासूनच कलगीतुरा सुरू झालेला आहे. आणि हा कलगीतुरा हा संजय राऊतांच्या तोंडाने स्पष्ट दिसलाय. मला वाटतं तुम्ही आता मुख्यमंत्री पदाची चर्चा न करता विरोधी पक्षाची चर्चा करावं, ते जास्त योग्य आहे.
मी यावरती नंतर अतुल लोंढेंकडे जातो. आपल्यासोबत माने पण सहभागी होत आहेत. नाही बरं, अतुल लोंढे पूर्ण करा, बोला तुम्ही. अतुलजी बोला, तुम्ही बोला. असं आहे की जेव्हा विरोधी पक्षाला केवळ काँग्रेसवर बोलावं लागतं तेव्हाच लक्षात येतं की किती घाबरलेले आहे. उलट्या अवकाऱ्यापर्यंत तर आम्ही गेलो नाही. उलट्या अवकाऱ्यापर्यंत गेलो नाही. आता मतदान झालेलं आहे, त्याच्यावर मला काही चर्चा नाही करायची आहे. पण थेट समोरासमोर जे आम्ही लढतोय, म्हणजे घाबरून एक पक्ष 152 जागांवर लढतो, 18 जागा मित्र पक्षाच्या विरोधामध्ये लढतो, अशा 170 जागावर लढणारा पक्ष, त्यातल्या संजय जास्तीत राऊत जास्त काय जागा म्हणतात आमच्या त्याच्यावर विरोधात उत्तर द्या लढतो. शीतलजी मधात बोललो नाही मी. मी काही तुम्हाला म्हटलं नाही की उलट्या अवकाऱ्याचं उत्तर द्या तुम्ही. संजय राऊतांच्या मी विषयावर तुम्ही काय बोलावं, बोललो नाही असं की पण उलट्या शीतलजी, अवकाऱ्याचं आपण उत्तर त्यांना द्यावं. फक्त बोलू देऊयात. मी तुमच्याकडे पुन्हा येतो. त्यांना फक्त मी ते पूर्ण पण करून बोललो नाही घेऊया की आपण. बटेंगे कटेंगे मध्ये पंकजाताई आणि अजितदादांबद्दल काय म्हणणं आहे. मी मलिकांबद्दलही विचारलं नाही. तर कलगीतुरा आता कशाला झाला, आता निवडणुका झालेल्या आहेत. फक्त समोरासमोर बीजेपीच्या काँग्रेस इथे विदर्भामध्ये आहे आणि विदर्भामध्ये जे आहे ते फुलटू कार्यक्रम, करेक्ट कार्यक्रम जो आहे तो विदर्भाच्या शेतकऱ्यांनी, युवकांनी, लोकांनी केलेला आहे. आणि नागपूरमधली एक मोठी जागा जी आहे ती सुद्धा अडकलेली आहे. हे पण मी तुम्हाला आज सांगतो इथे. धन्यवाद. अतुलजी, तुम्ही जाऊ नका अजून. तुम्हाला 2-3 मुद्दे तुमच्याशी बोलायचे आहेत. तुम्ही धन्यवाद लगेच देऊ नका. मला तुमच्याकडेच आहे. मी धन्यवाद देईन सगळ्यात शेवटी तुम्हाला सगळ्यांना. ते माझं काम आहे सगळ्यांना धन्यवाद देण्याचं. मी नंतर येईन तुमच्याकडे. मी सुनील मानेंकडे जातो. सुनील माने हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते आहेत. सुनील मानेजी, आपलंही स्वागत आहे. आपला मुद्दा चालू आहे मुख्यमंत्री पदाच्या नावाची चर्चा, आणि ती सगळ्यांकडनं सुरू झाली, त्यात काही चूक नाही आहे. माझा प्रश्न असा आहे की यावेळी सगळ्या सर्वेमध्ये दिसणाऱ्या, मगाशी जसं सांगितलं की काँग्रेस महत्त्वाचा मोठा पक्ष असेल महाविकास आघाडी अंतर्गत, दुसऱ्या क्रमांकाच्या जागा, आणि त्या जागा 50-55 पर्यंत गेलेल्या आहेत राष्ट्रवादीच्या अंदाजानुसार. अशा स्थितीमध्ये कधी नव्हे ते जे एकदा ऐतिहासिक संधी तुम्ही सोडली होती राष्ट्रवादी पक्षाने, एकीकृत राष्ट्रवादीने, आता एवढा स्ट्रॉंग संधी असेल तर सहमतीचा चेहरा म्हणून राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकतो का? आपल्याला काय वाटतं? आपण कसा विचार करता? नाही, माननीय पवार साहेबांनी प्रसन्न स्पष्टपणे सांगितलंय त्यांच्या प्रत्येक मुलाखतीत, बाकीच्या सगळ्या गोष्टी जे चर्चा झाल्या त्यात, की या संदर्भाचा निर्णय सामंजस्याने निवडणुकीच्या निकालानंतर सविस्तर चर्चा करून घेण्यात येईल. आता आम्ही ज्या पद्धतीने सगळं नॅरेटिव्ह हे भारतीय जनता पार्टी महायुती सेट करायचा प्रयत्न सुरुवातीच्या काळातही केला. माननीय देवेंद्रजींनी सांगितलं की तुमचा चेहरा डिक्लेअर करा, तुमचा चेहरा डिक्लेअर करा. पण दुर्दैवाने त्यांचाही चेहरा डिक्लेअर करता आला नाही. त्यांना अशी परिस्थिती होती जे सुरुवातीला त्यांनी मीच मुख्यमंत्री असं जे मागच्या वेळेचं प्रोजेक्शन होतं. आम्ही एवढ्या सामंजस्याने हा विषय याच्यासाठी घेतो आहोत की प्रायोरिटी नंबर 1 हे महायुतीचं सरकार ज्या 5 वर्षात आपण जे कारभार पाहिला पोस्ट कोरोना, त्यानंतरचा जो काय सगळा काय प्रसन्न एक नॅरेटिव्ह पहिलं समजून घेतलं पाहिजे आपण. बरं, जून 22 मध्ये एकनाथ शिंदे साहेबांना त्यांचा अख्खा शिवसेना माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू असताना फोडून तिकडे काढून घेतलं. 1 वर्षानंतर अजितदादांना फोडून काढून घेतलं. बरं, इव्हन आदर्शची एक लाईन लोकांना डिक्टेट करून अशोक चव्हाण साहेबांना काढून घेतलं. या सगळ्या गोष्टी करूनही राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा येणार नाही हे लक्षात आल्यानंतर एक टप्प्यात परत जशी लाडकी बहीण योजना, मग नंतर बटेंगे तो कटेंगे सारखं नेरेटिव्ह, अशा स्वरूपाच्या गोष्टी करून महायुतीने खूप प्रयत्न करून पाहिला की आपलं सरकार कसं येईल. अतुलजींनी जसं सांगितलं, माननीय पवार साहेबांनी 100 सभा महाराष्ट्रात घेतल्या, त्या विदर्भापासून अतिशय गडहिंग्लज पासून कागल पासून सगळ्या गोष्टी. ज्या पद्धतीची माहिती आम्ही लोकांना दिली ते काही नॅरेटिव्ह नव्हतं. आपल्या महाराष्ट्रातलं काय परिस्थिती झाली, रोजगार काय सिच्युएशन आहे, महिलांवरच्या अत्याचाराची काय सिच्युएशन आहे, उद्योगांची काय सिच्युएशन आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवायला अतिशय सक्षमपणे यशस्वी झालो आहोत. त्यामुळे हे मगाशी जो आपला चर्चेचा मुद्दा सुरुवातीला मी जो ऐकला, मी उशिरा आलो टेक्निकल याच्यामुळे, की ज्या पद्धतीने आता जे सगळं नॅरेटिव्ह एक्झिट पोलच्या पद्धतीने सेट करायचा प्रयत्न केला जातो, आम्ही ग्राउंडवर आम्ही सगळे फिरलेलो आहोत. सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष, नेते, कार्यकर्ते यांनी रस्त्यावर उतरून जे काही काम केलंय याचा अर्थ असा आम्हाला दिसला आहे की सगळी जनता, जसे अतुलजींनी आता सांगितलं, विदर्भाची जनता तर अतिशय वैतागलेली आहे, मराठवाड्याची जनता खूप वैतागलेली आहे. ज्या पद्धतीने भाजप आणि महायुतीने गोष्टी हँडल केल्या, जे मराठा आरक्षण असो, नाहीतर शेतकऱ्यांचा सोयाबीनचा भावाचा विषय असो, नाहीतर
पश्चिम महाराष्ट्रात उद्योग येणार होते ते काढून नेले. त्या नागपूर मधला पण उद्योग असो नाही तर पश्चिम महाराष्ट्रातला आमचा फॉक्सकॉन सारखा विषय असो, आम्ही लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवली. गुजरातच्या निवडणुकीत फॉक्सकॉन इकडून तिकडे घेऊन गेले, तिकडेही सुरू केलं नाही, इकडेही सुरू केलं नाही. लोकांचं जे नुकसान झालं ते आम्ही स्पष्टपणे मांडलं आणि यातून आम्हाला क्लिअर मॅन्डेट येते असं आमचा ग्राउंडचा रिपोर्ट आहे, समोर दिसतोय. बरं. आणि त्यातून आम्ही सरकार स्थापन करणार. हे मुख्यमंत्री पदाचा जो चेहऱ्याचा विषय आहे, सर्व महत्वाच्या नेत्यांनी एकत्र बसून तो ठरवायचा विषय आहे असं माननीय पवार साहेबांनी सांगितलंय. उद्धव साहेबांनी त्याला तशाच पद्धतीने दुजोरा दिलाय आणि काँग्रेसही त्याच पद्धतीने करणार असं आमचं आहे. आता यात काय, एखाद्या वाक्यापासून ते आता सुतापासून स्वर्ग करणारे विरोधी पक्षाचा जो सगळा प्रयत्न चाललाय म्हणजे महायुतीच्या लोकांचा, तो स्वाभाविक आहे. कारण ती अस्वस्थता जी खतखत आहे मनात, काही होऊन करता येत नाही, म्हणजे शेवटच्या टप्प्यात पैशाचा धुवा, हिंसाचार सगळं करूनही हातात काही येत नाही असं जे लक्षात येतं, त्याच्यामुळे दिसतंय की आता काहीतरी हे असं त्यांचं भांडण तसं, असं काही नाही. महाविकास आघाडी अतिशय सक्षमपणे आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरेल. पहिला दुसरा जो मुद्दा होता, आपण पवार साहेबांच्या मानेजी, मी तो दुसरा मुद्दा घेऊन येतो. प्रत्येकाकडे मला जावं लागेल. आपल्यासोबत आता हेमलता पाटील सुद्धा आलेले आहेत, त्यांच्याकडे आधी मी एकदा जातो, त्यानंतर मी शिवसेनेच्या शीतल म्हात्रेंकडे जाईन आणि मग विश्वास पाठकांकडे. हेमलता पाटीलजी, तुमचंही स्वागत. काँग्रेसच्या नेत्या आणि प्रवक्त्या आपल्यासोबत आहेत. हेमलता पाटील, हेमलता पाटीलजी, आमचा विषय आपला हा चाललेला आहे चर्चेचा, मुख्यमंत्री पदाची शर्यत आणि त्यासाठी येऊ घातलेली नावं. आणि महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसमध्ये तर आणखी 2-3 नावं आहेत. इतर ठिकाणी तरी थेट उद्धव ठाकरे शिवसेनेचे आणि सुप्रिया सुळे किंवा जयंत पाटील राष्ट्रवादीकडून आहेत. काँग्रेसमध्ये थोरातांचं नाव आहे, नाना पटोलेंचं नाव आहे आणि अचानक काहीतरी वेगळं गणित सुद्धा दिसू शकतात. वडेट्टीवार सुद्धा काही मागे नाही आहेत. सतेज पाटील सुद्धा अचानक वेगळा चेहरा असू शकतो. अशी असंख्य कॉम्बिनेशन्स आहेत. माझा आपल्याला प्रश्न आहे, काँग्रेस या सगळ्या चर्चांकडे कसं पाहत आहे? नाना पटोलेंनी आज विधान केलेले हेमलताजी की काँग्रेसच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल, याकडे कसं बघायचं? प्रत्येक काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला, नेत्याला असं वाटणं साहजिक आहे की आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री बसला पाहिजे आणि तशी भावना असणं याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. परंतु आता महाराष्ट्रासमोर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री कोण बसणार हे महत्त्वाचं नाही आहे, तर महायुतीचं सरकार जाऊन महाविकास आघाडीचं सरकार त्याच ठिकाणी स्थापन होणं. महाराष्ट्रावर जे 8,00,000 कोटीचं कर्ज आहे, ज्या पद्धतीने सगळे महाराष्ट्रातले उद्योग व्यवसाय बाहेर गेलेले आहेत, वेदांता फॉक्सकॉनपासून टाटा एअरबसपासून सगळे जे प्रोजेक्ट बाहेर गेलेले आहेत, त्याचप्रमाणे सोयाबीन असेल, कापूस असेल, कांदा असेल, ह्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे जे प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नांवरती काम करणारं सरकार महाराष्ट्रामध्ये येणं ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. आणि जसं सगळेच पक्ष म्हणतात की शरद पवार साहेबांसारखे एक ज्येष्ठ नेते महाविकास आघाडीमध्ये आहेत, उद्धवजी ठाकरे आहेत, राहुल गांधींसारखं एक सक्षम नेतृत्व या देशाला मिळालेलं आहे. आणि हा सगळा विचार करता महाविकास आघाडीमधले सर्व ज्येष्ठ नेते एकत्र बसून कोणाला मुख्यमंत्री केलं पाहिजे, आकड्यांची संख्या कशी येते, अपक्षांची संख्या कशी येते, त्यामध्ये काँग्रेसचं जागा किती आहेत, राष्ट्रवादीच्या जागा किती आहेत, शिवसेनेच्या जागा किती आहेत, आणि हा सगळा विचार करून आपसामधील सामंजस्याने हा जो काही निर्णय होईल तो एकमताने निर्णय होईल. मला असं वाटतं की आत्ताच त्याच्याबद्दल चर्चा करणं आणि एक नाव पुढे करून कारण नसताना विसंवाद करणं ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं की 23 तारखेला निकाल काय लागतात. आणि हे सगळं बघितल्यानंतर मग सर्वात मोठा पक्ष आहे त्याला नेतृत्वाची संधी द्यायची किंवा आणखीन काय, तर त्या पद्धतीने सर्व नेते एकत्र बसून हा निर्णय होईल आणि त्यामध्ये जे नाव पुढे येईल ते नाव एकमताने मंजूर होईल आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते त्या नावाला संमती देतील. अशाच पद्धतीचं महाविकास आघाडीमध्ये वातावरण असणार आहे आणि त्या दृष्टीने सर्व नेत्यांचे सुद्धा प्रयत्न असणार आहेत. शीतल म्हात्रेंकडे जायचं आपल्याला. शीतलजी, एक चर्चा अशी सुद्धा आहे किंवा नेहमी असं प्रोजेक्ट करण्यात आले की एकनाथ शिंदेकडे जागा कदाचित कमी असतील. भाजप स्वाभाविकरित्या पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल, 150 जागा आज भाजप लढवतोय त्या म्हटल्यानंतर, पण शिंदेकडे एकतर स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा करिश्मा आणि अन्य लोकांपर्यंत पोहोचण्याची त्यांची ताकद ही मात्र कामी येईल आणि त्यामुळे त्यांचं पारडं जड असेल. मी काय म्हणालो, पारडं जड असेल या नावांमध्ये, जी अनेक नावं आहेत सगळी, कारण तो जास्त स्वीकारार्ह चेहरा असू शकतो. विशेषतः मी माझं जेव्हा वाक्य म्हणतोय त्यावेळी त्याचा अर्थ असा, अपक्ष मोठ्या संख्येनं या निवडणुकीत येतील अशी आकडा आहे. साधारणपणे 20, 25, 30, काही ठिकाणी 30 पर्यंत आहे. ह्या अपक्षांना जोडण्याचं काम शिंदे करू शकतात त्यांच्या सामर्थ्याने. तर त्यामुळे शिंदेचं नाव जास्त चर्चेत आहे. याकडे आपण कसं बघता?
एक लक्षात घ्या, ही चर्चा आहे ना, ही फक्त मीडियामध्ये सुरू आहे. आमच्या महायुतीमध्ये ही अजिबात काहीही चर्चा नाहीये. मी तुम्हाला परत परत सांगते की कोणीही झालं तरी आम्ही खरोखर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू. पण जसं ताई म्हणाले आता की प्रत्येकाला वाटतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री होणं अपेक्षित आहे आणि आमच्यामध्ये विसंवाद नाहीये. आज तुम्ही बघाल तर महाविकास आघाडीमध्ये जो विसंवाद आहे, कारण आता असे म्हणाल की सामंजस्याने आम्ही ठरवू. अहो, सामंजस्याने ठरवण्यासाठी समंजस लोक लागतात. आता जे संजय राऊत म्हणतायत, हे समंजसपणाचं लक्षण आहे का सांगा मला? की जर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार बदलणार असेल तर तुम्ही राहुल गांधीने आणि सोनिया गांधीने तसं डिक्लेअर करावं. तर मला वाटतं आत्तापासूनच जर त्यांची ही समंजस्याची भूमिका असेल तर पुढे काय होईल? कारण विरोधी पक्ष नेता कुठला असावा ह्याच्यावरून त्यांची भांडणं आतापासूनच सुरू होणार आहेत. आणि मुख्यमंत्री पदाचा टेन्शन त्यांनी घेऊ नये. मुख्यमंत्री हे महायुतीच ठरवणार आहे आणि कोणीही झाले तरी आम्ही अगदी एकदिलाने काम करणार आहोत. शिंदे साहेब झाले तर आनंदच आहे, पण शेवटी शिंदे साहेब जे ठरवतील त्याच्या मागे आम्ही ठामपणे उभे राहू. पण म्हणजे शीतलजी, तुमच्याकडे आहे ते सामंजस्य, महाविकास आघाडीमध्ये आहे तो गोंधळ. आम्ही भांडतोय का? आम्ही सांगतोय का की हे झालं तर काय करायचं, तो झाला तर कोणी ठरवायचं? अजिबात आम्ही काही बोलत नाही. आम्ही सगळे तिन्ही पक्ष एकदिलाने एकच गोष्ट सांगतोय की महायुतीचं सरकार व्हावं आणि जो कोणी निर्णय आमचे वरिष्ठ घेतील त्याला आमची मान्यता आहे. शीतलजी, हे अशी समंजस तुम्ही जो मगासपासून शब्द वापरताय, मला एकदम ती जाहिरात आठवते, ज्या जाहिरातीमध्ये असं, मला माहित नाही कोणी तुमच्याकडनं ती जाहिरात दिली होती, पण केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे, ही जाहिरात मला मग आठवते. अशा वेळी तो समंजसपणा कदाचित अशा वेळी कुठे गेला मला माहित नाही, पण चांगले तुम्ही जी समंजसपणाची भूमिका मांडली ती अतिशय चांगली आहे, स्वागतार्ह आहे. आपल्या इलेक्शन मध्ये जेव्हा आपल्या पक्षाची ऍडव्हर्टाइजमेंट करत असतो तेव्हा आपल्या पक्षाच्या नेत्याचं नाव येणं साहजिक असतं. नाही, ही जुनी ऍड होती, शिवसेनेची होती, ही जुनी जाहिरात होती. त्या जाहिरातीनंतर थोडा मनमुटाव आला होता भाजप शिवसेनेतला, पण ते पेल्यातलं वादळ ठरलं. पण ठीक आहे, मी फक्त तुम्हाला सांगायचा मुद्दा असा की शिवसेनेमध्ये हे स्ट्रॉंग सेंटिमेंट आहेत की शिंदेनी मुख्यमंत्री व्हावं आणि त्यात काही चूक नाहीये, प्रत्येक पक्षाला वाटतं. मी विश्वास पाटकांकडे जातो आणि मग मला कदाचित बहुधा दोघांना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना उत्तर द्यायचं असेल त्याला. विश्वासजी, मुख्यमंत्री हा एक भाग झाला, याच्यातला एक आणखी मुख्य मुद्दा आहे की शेवटी त्याचा फॉर्म्युला काय, तो जागांचा असेल, सहमतीचा असेल, की आता वेगळा कोणाला तरी संधी असा असेल, मग बिहार पॅटर्न असेल. तर आता आपण नावांच्या थोडं पलीकडे जाऊयात. मला सांगा, असं ठरवताना महायुती म्हणून कसा विचार केला जाईल? मी परत सांगतो, महायुती म्हणून महाराष्ट्राच्या हिताचं जे तसंच केलं जाईल. टेक्निकली ज्याचा सर्वात जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे हे एक फॉर्म्युला असू शकतो. बरं, मात्र भारतीय जनता पक्ष केंद्रामध्ये असा एक पक्ष आहे की तो केवळ त्या बेसिसवर जात नाही, इतर गोष्टी देखील बघितल्या जातात की स्टेबिलिटी कशामुळे येणार, डबल इंजिनचं सरकार कसं चालणार, लोकांच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे. त्यामुळे एक व्यक्ती असं समोर ठेवून असं निर्णय होणार नाही. परत मी सांगतो, बिहारमध्ये तसं झालं, इथे देखील तसंच होऊ शकतं किंवा 2.5 वर्षापूर्वी झालेलं आहे. बरं, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला असं वाटणं स्वाभाविकच आहे की आपले नेते हे मुख्यमंत्री व्हावे. आता मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जे नावं घेतले, आता बघा, एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस, तिघांनी आपल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स डेमॉन्स्ट्रेट केलेले आहेत. त्यामुळे यांच्यापैकी कोणी जर मुख्यमंत्री झाला तर कोणालाही त्याचं अप्रूप वाटणार नाही. आणि तुम्ही दुसरीकडे जे नावं घेताय, उद्धव ठाकरे जे 2.5 वर्ष घरात बसले, 2 दिवस फक्त मंत्रालयात आले. बरं, आपले पृथ्वीराज चव्हाण हे अतिशय हुशार आहेत, मात्र इनडिसिजिव्ह, त्यांच्या हाताला लकवा आहे का असा प्रश्न शरद पवारांनीच निर्माण केला होता. नाना पटोले ज्यांना यांनी अध्यक्ष केलं होतं, मी अध्यक्षपद त्यांना सांभाळताना मला विश्वासजी तुमचा सूर कळला, मी त्याबद्दल विचारतो.